टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नवीन कार्यालय नाही, गेले 5 वर्ष महाराष्ट्र वाहतूक सेना हे कार्गो विभागामध्ये काम करते आणि ह्या संघटनेला कार्यालय असावं अशी सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती। कारण ह्या कार्यालयाकडनं गेले 5 वर्ष अध्यक्ष उदय दळवी आणि सहकारी त्यांचे सगळे लोकांना कार्गोतल्या सेवा देतात। परंतु सध्या सगळ्या पक्षांची तुम्हाला माहिती आहे की जशी पावसाळ्यात छत्र्या उघडतात तशा छत्र्या उघडलेल्या आहेत आणि मग आमच्या कार्यकर्त्यांची मागणी होती की सगळ्या पक्षांना कार्यालय मिळत आहेत, शिवसेनेला देखील मिळालं पाहिजे। हे कार्यालय काय असं सहज मिळालेलं नाही आहे, याच्यासाठी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी संघर्ष केला आणि हे कार्यालय आज इथे उभं राहिलेलं आहे। मला असं वाटतं की इथून लोकांची सेवा करणं अजून सुकर आणि सोयीचं होईल। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न सर, हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये सगळे पक्ष मैदानामध्ये उतरत असताना मनसेने जी काही भूमिका घेतली त्याच्या आधी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून आंदोलन पुकारलेलं होतं। मात्र मनसेचा जो काही मोर्चा आहे त्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत इतक्या वर्षानंतर। कशा पद्धतीचं हे मोर्चा असेल आणि आंदोलन जे पुकारण्यात आले त्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे दिसणार आहे? बघा, हिंदी सक्तीचा जो विषय आहे, मराठी अस्मितेचा विषय आहे आणि दोन्ही ठाकरे बंधूंनी याच्यावरती एल्गार पुकारलेला आहे आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जो प्रश्न दोन्ही ठाकरे बंधूंनी उचललेला आहे हा तमाम मराठी मनाचा आणि जनाचा मनातला प्रश्न आहे। त्यामुळे मला असं वाटतं की ह्याचं स्वरूप अतिशय भव्य दिव्य असेल आणि जेव्हा दोन ठाकरे बंधूंनी हा विषय उचललेला आहे मराठी माणसं त्याला प्रतिसाद देतील असा माझा पूर्ण विश्वास आहे। सरकारच्या विरोधामध्ये एल्गार पुकारताना ही एक सुरुवात आहे। येत्या काळात महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि अनेक वर्षांपासून महाराष्ट्र धर्माच्या निमित्तानं तर या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं, मराठी माणसांसाठी एकत्र यावं अशा जी स्वप्न बघितली जात होती ती एक सुरुवात आहे का? येत्या काळामध्ये हे स्वप्न राजकीय समीकरण बघा, आता प्रश्न असा आहे हिंदी सक्तीचा, याच्या पुढे काय होणार आहे ते दोन बंधू ठरवतील, कसं न्यायचं पुढे ते बंधू ठरवतील। त्या दोन बंधूंपेक्षा मीडियाला जास्त घाई आहे। आता प्रश्न असा आहे की प्रत्येक गोष्ट एका दिवसात होत नाही, त्याचा काळ वेळ ठरलेला असतो। आता ज्या मुद्द्यावरनं दोन्ही भावंडांनी हा विषय उचललेला आहे तो महाराष्ट्रासाठी सगळ्यात हिताचा आणि प्राधान्याचा विषय, तर पहिला प्राधान्याचा विषय होऊ देत, नंतर बाकीच्या गोष्टी होतील। आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न की एकीकडे ज्यावेळेला उद्धव ठाकरे असं सांगतात की हिंदी सक्तीला आमचा विरोध आहे, मात्र भाजप असा गंभीर आरोप त्यांच्यावर करताना पाहायला मिळते की ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला रघुनाथ माशेलकर यांनी त्रिभाषा सूत्री आणली आणि तो अहवाल त्यांनी स्वीकारला आणि म्हणून आम्हाला देखील तो अहवाल स्वीकारावा लागला आणि हिंदी सक्ती करावी लागली। बिलकुल नाही, हे चुकीचं सांगतायत। असे वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळ्या समित्या केल्या जातात। माशेलकर साहेबांची देखील समिती केली गेली होती, त्यांनी अहवाल दिला, कॅबिनेटमध्ये आला आणि तो जेव्हा कॅबिनेटमध्ये येतो तेव्हा तो परत पुढे पाठवला जातो की त्याच्या बाबतीत पुढे काय विचारमंथन करायचं। परंतु त्याच्या बाबतीत पुढे कुठलाही विचार न करता तो अहवाल तसाच उचलून बाजूला ठेवला गेला। आज सरकार जे सांगते ते खोटं सांगते। आम्ही त्याची कुठलीही सक्ती केली नाही, त्याची कुठली अंमलबजावणी केलेली नाही आहे। त्यांनी त्यांचं मत मांडलं, पण त्यांनी मांडलेल्या मताशी सरकार सहमती असेलच असं काही नाही। कॅबिनेटमध्ये एखादा विषय आला तर तो येतो आणि तो ताबडतोब पुढे पाठवला जातो त्याची अंमलबजावणी करण्यासाठी। त्याच्यावरती कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही, त्या अहवालावरती कुठली चर्चा झालेली नाही, तो अहवाल तसाच होता। त्यामुळे आत्ता जे सरकार सांगते की आम्ही केलं म्हणून ते करतात, हे खोटं बोलत आहेत। आता हे प्रकरण त्यांच्या अंगाशी आलेलं आहे आणि म्हणून त्याच्यातनं ते वाचण्याचा प्रयत्न करतात। हिंदी सक्तीच्या विरोधातला मुद्दा असेल किंवा मग तिसऱ्या भाषेच्या विरोधातला मुद्दा असेल, या मतावरून दोन्ही ठाकरे बंधूंचं मत एकत्रितपणे व्हायला पाहायला मिळतं। शिवाय विरोधी पक्षात असणारे अनेक पक्ष यामध्ये मैदानात उतरतानाची भूमिका घेत आहेत, मात्र सत्तेतले नेते या सगळ्याला विरोध करताना पाहायला मिळतात आणि कोर्टात सुद्धा याची भाषा करतायत। आपले कायद्यानुसार उत्तर काय असेल? माझं कायद्यानुसार एकच मत आहे, कायदा हा लोकांसाठी असतो आणि लोकांच्या हा महाराष्ट्रामध्ये मराठी हा विषय सगळ्यात प्रायोरिटीचा आणि प्राधान्याचा विषय आहे। त्याच्यामुळे सगळ्यात लोकांच्या मनात काय आहे हे पहिलं बघावं लागतं, त्याच्याप्रमाणे कायदा बनवावा लागतो। कायद्यासाठी लोक नाही, लोकांसाठी कायदा आहे। त्यामुळे लोकांवरती सक्ती करून कुठल्याही कायद्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही आणि जो विरोध चाललाय तो योग्यच आहे। सर, एकीकडे मराठी
हिंदी सक्ती या संदर्भात आपण आंदोलन करतोय, मात्र मराठी शाळा देखील बंद होताना पाहायला मिळतात. अनेक मुंबईतल्या मराठी नामांकित शाळा बंद झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आता व्यवसाय सुरू झालेले आहेत असं देखील. ते हिंदीमुळे बंद नाही झाले आहेत, त्या इंग्रजीमध्ये बंद झाले आहेत. त्या बऱ्याचशा शाळांमधले पालक हे आपल्या मुलांना इंग्रजी मीडियममध्ये घालू इच्छितात. त्यांचा असा समज आहे की कदाचित आपलं मूल इंग्रजी शिकलं नाही तर जगाच्या स्पर्धेत मागे पडेल, या एका भीतीपाठी ते होतं आहे. परंतु आपण बघताय की महानगरपालिकेच्या देखील शाळा आज आम्ही एवढ्या मजबूत केल्या आहेत की तिकडे ॲडमिशन घ्यायला गर्दी होते. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.